जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। आखाती युद्धजन्य परिस्थितीच्या परिणाम नंदुरबारमध्ये गॅस तुटवडा निर्माण होत आहे। जिल्ह्यात मागणी वाढल्यामुळे काही प्रमाणावर जास्त तुटवडा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे। कंपन्यांकडून पुरवठा कमी प्रमाणावर होत असल्याने ग्राहकांना सिलेंडर देण्यास अडचणी येत आहेत। जिल्ह्यात 15 वितरकांकडून 3,20,000 ग्राहकांना पुरवठा करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे। आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता नंदुरबार जिल्ह्यातही जाणवू लागला आहे। जिल्ह्यात घरगुती गॅसचा काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। गॅसची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असताना पुरवठा मात्र कमी प्रमाणात होत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। बुकिंग केल्यानंतरही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत। जिल्ह्यात सुमारे 15 गॅस वितरक असून त्यांनाही कंपन्यांकडून अपुरा पुरवठा मिळत असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे या परिस्थितीचा थेट परिणाम ग्राहकांवर होत आहे। गॅस बुकिंगची संख्या देखील झपाट्याने वाढली असून पूर्वी मिनिटाला सुमारे 200 बुकिंग होत असताना आता ही संख्या 400 पर्यंत पोहोचली आहे। तरीही पुरवठा सुरळीत होत नसल्याने समस्या अधिकच तीव्र होत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे 3,20,000 ग्राहकांना HPCL, BPCL आणि IPCL या कंपन्यांकडून गॅस पुरवठा केला जातो। मात्र वाढत्या मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा होत असल्याने तुटवड्याची स्थिती निर्माण झाली आहे। जर युद्धजन्य परिस्थिती अशीच कायम राहिली तर येणाऱ्या काळात गॅसचा तुटवडा आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।